आज आपण करणारे मूग आणि भिजवलेले हरभरे आणि मूग आहेत, मुगाची डाळ, तर त्याची भजी पण करणार आहे आणि मसाल्याची भाजी पण करणार आहे. हे मिक्सरमध्ये जाडसरच वाटून घेऊ. जाड आपण डाळ वाटून घेतलेली अशी काढून घेऊ. पाणी न टाकताच वाटून घ्यायची, म्हणजे घट्ट ही छान बारीक होते. डाळीमध्येच आता आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. इथं यातच टाकून घेऊ 1 चमचा जिरे. डाळ आपली वाटून झालेली आहे, छान काढून घेऊ. यातच टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायची. कांद्याची पात पण टाकणार आहे थोडी. यातच टाकून घेऊ 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद. आता छान तेल तापलेलंच आहे. आता भजी सोडून घेऊ आपण. भजी आता पलटी करून घेऊ. भजी छान तळून झालेले आहेत. छान असे वरून कुरकुरीत होतात, आतून सॉफ्ट असतात, मस्त होतात एकदम कडक. ह्या भज्यांमध्ये सोडा वगैरे काही वापरायचा नाहीये. हे पण मस्त झालेले आहेत, काढून घेऊ. भजी आपले करून झालेले आहेत. छान मस्त कुरकुरीत झालेले आहेत भजी. हे बघा, खूप छान होतात हे. भाजीसाठी आता आपण तेल घेऊ. तेल आपलं तापतंय तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ. 1 कांदा घेतलाय चिरून, छोटे 2 टोमॅटो आहेत, कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत. ही बारीक चिरलेली कोथिंबीर येतातच. खोबरं घेतलेलं आहे थोडंसं पातळ काप करून, अद्रक आणि लसूण. मसाला बारीक वाटून घेऊ. मसाला आपला बारीक वाटून झालेला आहे. मसाल्यातच टाकून घेऊ अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, काळा मसाला आहे, ही काश्मीरी लाल मिरची 1 चमचा टाकून घेऊ.
मसाला छान फ्राय करून घेऊ. मसाला छान फ्राय झाला आहे आपला. आता ह्याच्यात पाणी टाकून घेऊ. मीठ टाकून घेऊ 1 चमचा. 2-3 मिनटं ह्याला शिजवून घेऊ झाकण ठेवून. मिनटं झालेले आहेत भाजीला, छान उकळून झालेली. आता आपण यात भजी सोडून घेऊ. यातले मी अर्धेच भजी सोडणार आहे, जेवढे लागतात तेवढेच सोडायचे. हे आता आपल्याला 1 मिनिट भर शिजवून घ्यायची भाजी, जास्त शिजवायची नाही आहे. भाजी शिजलेलीच आहे. 1 मिनिटभर आपण झाकण ठेवूनच भाजी शिजवून घ्यायची. भाजी आपली छान शिजलेली आहे, मस्त झालीत.